विठ्ठल परिवाराचा आधारवड हरपला. पंढरपुरात अजितदादांना श्रद्धांजली. आजचा दिवस येईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. कल्याण काळे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचं वृत्त समजताच संपूर्ण महाराष्ट्रासह पंढरपूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. आपल्या रोखठोक स्वभावासाठी आणि विकास कामांच्या धडाक्यासाठी ओळखले जाणारे दादा आता आपल्यात नाहीयेत. या कल्पनेनंच कार्यकर्ते सुन्न झालेत. पंढरपूर इथं सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या संपर्क कार्यालय इथं शोकसभेचं आयोजन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी अत्यंत भावुक होत कल्याण काळे म्हणाले की अजितदादांनी विठ्ठल परिवाराला आणि आम्हाला प्रत्येक संकटात आणि कामात मोलाची मदत केली. सत्यता संवाद असो, दादांनी नेहमीच कार्यकर्त्याला बळ दिलं. त्यांच्या जाण्यानं राजकारणातील एक धगधगता ज्वालामुखी शांत झाला असून आमच्यासाठी ही कधीही न भरून निघणारी पोकळी आहे. आजचा दिवस येईल हे स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. या श्रद्धांजली सभेला विठ्ठल परिवारातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यात प्रामुख्यानं गणेश पाटील, युवराज पाटील, समाधान काळे, भारत कोळेकर यांच्यासह विठ्ठल परिवारातील विविध संस्थांचे संचालक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्वांनी 2 मिनिटं मौन पाळून आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहिली. दादाच्या आठवणींना उजाळा देताना अनेकांना अश्रू अनावर झाले होते. आदरणीय दादांना असं सकाळी आपल्याला असा दिवस, एवढा काळा दिवस उगवल असं अजिबात कोणाच्या मनात सुद्धा नव्हतं. आणि आम्ही प्रचार सभेच्या माध्यमातून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून प्रचाराला जात असताना, जळगावमध्ये सभा चालू असताना तिथं निरोप मिळाला. दादांचा विमान अपघात झाला. हे अजूनही आम्हालाही कुणाला खरं वाटत नाही. कारण ह्या माणसाचं काम आदरणीय सहकार शून्य आदरणीय दादांना जर केलेलं होतं, पण मला इथं बसलेल्यापैकी सगळ्यात जास्त वेळा मी दादांना भेटलेलो. आणि न होणारी कामं ताबडतोब सही कागदावर करण्यापेक्षा डायरेक्ट फोन करून सांगायची जबाबदारी आदरणीय दादांच्या माध्यमातून झालेली आहे. आणि म्हणून असा सर्वसामान्यांचा नेता, मगाशी समाधानी सांगितल्या पद्धतीनं विमानाचा अपघात झाला, आपण टीव्हीवर बघितलं, युट्यूबला आपण बघतोय. तर दादांचा अपघात झाल्यानंतर सुद्धा सगळ्यात जास्त कागदाच्या ढिगाऱ्यामध्ये दादा होते. आणि ती कागदाचा ढिगारा म्हणजे काय, त्यांचं जी सर्वसामान्य लोकांनी जी निवेदन दिलेली होती, ते निवेदन विमानामध्ये वाचून त्याच्यावर लगेच पीएला कार्यवाही करायला हवायची. मी सकाळी 6:30 पावणे 7ला भेटलेलो आहे. कित्येक वेळा सकाळी 6:30 पावणे 7ला दादांना भेटलो. त्या सकाळ आम्ही काय वेळेस तर कलेक्टरला झोपेतून उठवलं असेल. 6:30ला कलेक्टरला फोन करायची वेळ आली. पण दादांचे निर्णय एवढे धडपडीचे असायचे सर्वसामान्यांच्या बाजूने. आणि नेहमी आपल्याला आदरानं दादा आपल्याला बोलायचे, रागानं बोलायचे, घरातला माणूस बोलल्याप्रमाणे बोलायचे. आणि अशा नेत्याचा आजचा हा दिवस असा येईल असं आम्हाला अजिबात स्वप्न सुद्धा अजिबात वाटत नव्हतं. प्रत्येकजण माणूस हा जन्माला आलाय की मृत्यू अटळ आहे. प्रत्येकजण जायच्या तयारीतच असतात. पण असा आघात होईल असं कदापि आपल्याला वाटतं नाही. महाराष्ट्राचा दादा आपल्यातून आता आज आपल्यातून निघून गेलेले आहे. आणि दादाची एवढी कामाची पद्धत चांगली असायची. आम्ही कुठं जरी काम केलं असलं तरी आपल्या कामाला कदापिही कुठलाही वेळ न लावता, कुठलेही राजकारण न येता दादानी सर्वसामान्य लोकांची कामं केली. असे दादा आज आपल्यातून खरोखर हा दिवस येईल असं वाटत नव्हतं. आणि आपल्यातून निघून गेले. अशा दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जो पवार कुटुंबावर जो डोंगर पसरला,
दुःखाचा डोंगर पसरलाय, त्या दुःखाच्या डोंगरातनं सावरून निघण्याची ताकद विठ्ठल चरणी प्रार्थना करून त्यांना ताकद द्यावी आणि परत असे आपल्याला दादा कुठं मिळायचे नाही. इतक्या मन लावून आणि इतकं सर्वसामान्य लोकांची कामं करणारे दादा आपल्यातून निघून गेलेले. त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं सहकार तरुणी साखर कारखान्याच्या सर्व सभासदांच्या वतीनं आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये तमाम जनतेच्या वतीने मी अगदी आणि वैयक्तिक काळे कुटुंबियाच्या वतीनं अगदी मनापासून मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि